तर आता इकडे बघताय आपल्या सर्व मलाईमधून ना अशा प्रकारे लोणी बाहेर पडायला सुरुवात झाली. आपला सर्व लोणी म्हणजेच बटर रेडी झालेलं आहे. आपण एका डब्यामध्ये ना मस्त सेट करून ठेवलेलं आहे. नाही भारी झालंय ना एकदम. हो एकदम मस्त. म्हणजे तेवढाच जसं आपलं घी हे होती ना सरू त्याचे तेवढाच म्हणजे बहुतेक तेवढाच असा आहे आपला. हे बघा आता पूर्ण ऑइल ऑइल दिसायला चालू झाले म्हणजे घी बनायला सुरुवात झाली बघा. आता जो मटेरियल आहे आतला तो सगळं जोडून जाणार आणि घी आपल्याला साईडला आणायचं. इकडे बघताय आपली घी ना मस्त रेडी झालेली आहे आणि जेवढं लोणी होतं ना तेवढीच एकदम परफेक्ट डब्यामध्ये आपली घी रेडी झाली. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपण जेवढी दुधाची साय असते तेवढाच लोणी कशा प्रकारे तयार करायचं आणि त्याच लोणीपासून तूप म्हणजेच घी कशा प्रकारे तयार करायची ते आज पाहणार आहोत. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम नवीन ट्रिक पाहायला भेटणार आहे जेणेकरून तुम्ही एकदम इझी पद्धतीने झटपट लोणी आणि घी बनवू शकता. तर मंडळी आता ना आपण घी बनवायला सुरुवात करतोय. हा इकडे बघताय आपण दूध आणलेलं आहे. हा किती लिटर दूध आहे? हा 1 लिटर आहे. 1 लिटर दूध आहे ना. तर हा गरम करून आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायला लागतो ना. आम्ही कसा रात्रीचा आणतो ना, मग तो गरम करतो आणि थोडा थंड झाला की फ्रीज मध्ये ठेवतो रात्रीच आणि मग सकाळी त्याला बाहेर काढतो. तेव्हा मग सकाळी मग ती सरू वरती चांगली येते. म्हणजे फ्रीज मध्ये ठेवला ना थंड करून तो भरपूर मात्रामध्ये म्हणजे अशी साय तयार होते आणि डायरेक्ट अशी एवढी निघत नाही गरम करून काढली तर. म्हणून आम्ही फ्रीज मध्ये ठेवतो म्हणजे मस्त सकाळी साय निघते. तर आता ना मस्त याच्यावर साय जमलेली आहे. तर आम्ही ना अशा बाउल मध्ये आता काढून घेतोय. बघा इकडे एक बाउल आणलाय. बघा मस्त साय आता आपल्याला निघेल बघा. अशी एक पल्ली आहे. ह्या पल्लीने ना मस्त म्हणजे साय काढायला बरं पडतं. अशी होल होल असतं त्या पल्लीला म्हणजे दूध जो असतो ना एक्स्ट्रा तो ऑटोमॅटिक निघतो. बघा जरा नितळत ठेवायचा. दूध सर्व खाली पडून घ्यायचं ना आणि साय असते ती डब्यात जमा करायची. हे बघा मस्त एकदम जाडी साय आहे ना ही. फ्रीज मध्ये ठेवलं ना. आम्ही हा कसा तबेलातून दूध आणतो म्हैशीचा. आम्ही म्हैशीच्या दुधाचा म्हणजे घी बनवतो. गाईच्या दुधाची पण छान होती घी. तर सर्व बाउल मध्ये काढून घ्यायचं आपल्याला. आणि या जवळपास किती दिवस? 15 दिवस तरी पण आपल्याला जमवायला लागेल ना. 15 दिवस तरी लागतं. 15 दिवस आपल्याला रोज ही स्टेप फॉलो करायची आहे ना, म्हणजे साय काढून घ्यायची. 15 दिवस आपण ती साय काढून फ्रीज मध्ये ठेवायची. आम्ही फ्रीजर मध्ये ठेवतो. म्हणजे एकदम चांगली टिकते, चांगली राहते, खराब होतच नाही अजिबात. तर ही पण सर्व आता साय काढून घेऊया. अजून पण याच्यावरती मस्त आहे, मोठी जाडसर आहे बघा. कसली जाडसर आपली साय आली आहे. तर मंडळी इकडे बघताय आपली 15 दिवसाची ना मलाई गोळा झालेली आहे. बघताय भरपूर तरी पण झाली आणि आता आपण बनवायला सुरुवात करतोय. इकडे आई तर आहेच आणि पप्पा सुद्धा मदतीला आलेत. अवनी आहे. अवनीकडे पण मशीन आहे. तर आई आता आपल्याला काय पहिली स्टेप करायची आहे? सरूला चांगली अशी आता मशीनीने फिटून घ्यायची. आणि आम्ही ना इकडे बघा ही मशीन आणलेली आहे घी बनवण्यासाठी. पप्पा तुम्हाला ओपन करून दाखवतात. याच मशीन मध्ये आपण पप्पा बनवतो ना नेहमी. हो हे बघा ही अशी इलेक्ट्रिक वाली मशीन आहे. इलेक्ट्रिक आहे. हा साचे पटकन 5 मिनिटात होते. त्याची वरती लावायची. चार्जिंग वाली पण येतात अशा मशीन. आणि ही लाईटवाली आहे. ह्याच्यामध्ये आहे ना 5 मिनिटात लोण्याचा गोळा तयार होतो. म्हणजे जास्त मेहनत नाही, लवकर झटपट होते. बाकी पहिला आम्ही ह्याच्याने फेटायचा. तर ह्याच्याने कसं खूप टाइम लागतो आणि साफ करायला पण याला वेळ लागतो. नंतर मग ही मशीन होती हिच्यान पण फेटायचा. बसन नाही ह्याच्यामध्ये कसं असं फेटायचं पण ह्याच्यामध्ये कसं जास्त अटकतो. मग साफ करायला खूप वेळ जातो, वेस्टेज जास्त होतो. बरोबर. किंवा चमच्याने पण तुम्ही करू शकता. आणि रवीने पण होतं ना. रवीने पण होतं, चमच्याने पण होतो. पण चमच्याने वेळ खूप लागतो. आणि मशीन मध्ये कसं वेस्टेज नाही जास्त निघत आपला. त्याच्यामध्ये कसं प्रॉपर एकदम लोण्याचा गोळा तयार होतो आणि बाकीच्या मध्ये कसं वेस्टेज जास्त जातो. मग तर मंडळी इकडे ना आपण सर्व मलाई एका मोठ्या बाउल मध्ये काढलेली आहे. ह्याच्यामध्ये ना आपल्याला फेटायला म्हणजे बरं पडतं. तुमच्याकडे मोठा भांडा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. आणि आता आपण फेटायला सुरुवात करतोय. पप्पांनी मशीन लावलेली आहे बघा. याच्यामध्ये स्लो किंवा फास्ट दोन्ही पण करू शकतो. आणि या मशीन मध्ये ना तुम्हाला अलग अलग असे साचे मिळतात. तर हा साचा एकदम बेस्ट आहे. दाखवा पप्पा. बघा ह्याच्यामध्ये सर्व म्हणजे व्यवस्थित सर्व मिक्स होतो. आणि ह्याच्यावर मोड आहात ना पप्पा. हो कमी जास्त करू शकतो आपण. स्लो असेल तर स्लो, फास्ट पाहिजे तर फास्ट. चला आता सुरुवात करतोय पेटायला. हे कशी जर फ्रीजर मध्ये ठेवली ना त्याच्यामुळे टाईट आहे, एकदम टाईट झालंय. त्यामुळे थोडंसं मी पाणी टाकून घेतो. फ्रीजर मध्ये ठेवला ना तो खूपच जास्त मलाई सर्व कडक होते. त्याच्यामुळे हलकासा एकदम पाणी घालायचं, जास्त नाही. नाही तर तुमची अशी सॉफ्ट असेल ना तर जास्त पाणी घालायचं गरज नाही.
आता सुरुवात करतोय आपण फेटायला. खूप स्लोवर आहे की मिडवर आहे? मी फास्ट केलं. एकदम फास्ट आहे. हे बघा एकदम झटपट म्हणजे ना ह्याला मशीननी 3 ते 4 मिनिटात होतात. आणि आपण पप्पा पलीने किंवा अशा रवीने करायला गेला तर किती टाइम लागतो? त्यांना 10-15 मिनिटं लागतात. अच्छा. ह्याच्यानंतर 5 मिनिटात दिलं झालं आधी पण. एकदम मस्त फेटायला इझी आहे, एकदम जास्त मेहनत करायची गरज नाही. तर इकडे बघताय थोड्या टायमाने ना आपण आता 1.5 मिनिटं जवळपास याला फेटलं आणि हा बघा एकदम ना मऊ झालेली आहे. अजून आपल्याला 2 मिनिटं तरी ह्याला फेटायचं आहे. आणि आई घरची म्हणजे घी खायला मस्त असते ना. घरची घीचा ना म्हणजे सुगंधच येतो चांगला. असं वाटतं की घी मध्ये काहीतरी करतोय कोण. असं जर चपाती लावायला गेली ना की सुगंध येतो चांगला ना. आपण दुकानावरच्या घीचा सुगंध नाही, पण ह्या घीचा ना जरा लावली ना चपातीला तरी सुगंध मस्त येतो. आणि खायला पण टेस्टी असते. आणि बाबा आता मार्केटमध्ये पण भेसळयुक्त तर घी भरपूर आहे. त्याच्यापेक्षा आपण घरी आणून दुधाची थोडी साय जमा करून आपण घरच्या घरी बनवू शकतो. आणि साधी सोपी आहे पद्धत. जास्त मेहनत घ्यायची गरज नसते. आपल्याला फक्त मलाई साठवून ठेवायची. मलाई साठवून 15 दिवस महिनाभर तुम्ही ठेवली तर ती फ्रीजर मध्ये ठेवली तर कशी व्यवस्थित राहते. आणि फ्रीज मध्ये ठेवली तर ती कशी खराब होऊ शकते. फ्रीजर मध्ये ठेवायची. त्याचे पहिलं तर आपल्याला आता लोणी बनवायचं आहे. लोणी पण कशा प्रकारे बनवायचं आणि घी कशा प्रकारे बनवायचं तुम्हाला एकत्रच पाहायला मिळणार आहे. आणि अवनी कुठे लपते तिकडे मागे मागे. तिला मशीन पाहिजे म्हणून तिला मशीन नाही देत म्हणून ती तिकडे जात आहे. तिला म्हणजे असं मिक्स करायला ना मजा वाटते. या अवनी इथे. तिला दर टायमाला ना ही आम्ही घी बनवायला घेतली ना की ती येते मशीन चालवायला. या अवनी या इथे मिक्स करायला. तिची मशीन कुठे आहे? तिची मशीन दे. तिची कुठे बघा ही तिला खेळायला येते. तिला मजा येते गोल गोल फिरवायला. घेत तिला ही दिली नाही ना म्हणून ती आता रुसली आहे. चला पप्पा इकडे बनवायला घेतात. ही स्लोवर ठेवून पण करू शकता, बरं पडतं. पातळ होत चाललं. हे बघा आता केवढी पातळ झाली. थोडं पाणी टाकत राहायचा म्हणजे लोण्याचा गोळा वेगळा होत जातो. मग पाणी लोणी अलग अलग होत जातो म्हणजे वेगळा होतो थोडा पाणी घातला की. अवनीला घी बरोबर चपात्या मस्त लागतात ना. अवनी खाते घीवाल्या चपात्या, तिच्या आवडत्या सकाळच्या आईमध्ये. आई पण म्हणजे सकाळी सर्व चपात्या वगैरे ना घी मध्येच बनवते. घरगुती घी एकदम मस्त टेस्टीला. चपात्या खायला ना मस्त वाटत. पहिला आम्ही रवीने करायचो तेव्हा फेटायला किती मेहनत लागायची. लई मेहनत म्हणजे हात दुखायचं. म्हणून मग ही मशीन आम्ही बघितली म्हणजे याच्यावर. त्याच्यामध्ये भांड्यांचा वापर जास्त होतो. याच्यामध्ये एकच भांड्यामध्ये सगळा होता. मशीन साफ करायला जास्त वेळ नाही लागत. हो चला आता सर्व ना आपल्याला अगोदर फेटून घ्यायचं. हे बघा गोडे गोडे तयार होतात. फेटत गेला ना की गोडे गोडे तयार होतात. हे बघा पाणी टाकला ना तर सगळं एकत्र होणार. आधी सगळं मऊ करून घेतो. तर आता इकडे बघताय आपल्या सर्व मलाईमधून ना अशा प्रकारे लोणी बाहेर पडायला सुरुवात झाली. आणि आपल्याला ना असं अधूनमधून थोडं थोडं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पप्पा भरपूर जण म्हणजे असं थंड पाण्याचा पण वापर करतात ना. गरमीमध्ये थंड पाणी किंवा बर्फाचा वापर करतात. आता कशी थंडी आहे ना त्याच्यामुळे नॉर्मल पाणीच वापरायचा. अच्छा. आणि कसं थंडच असतं ना. आणि गरमीमध्ये कसं मग ते मिळत नाही. त्याच्यामुळे थोडं थंड बर्फ किंवा थंड पाणी ओतलं ना की एक व्यवस्थित मिळून जाते ते. आता आपण नॉर्मलच पाणी वापरतोय. आता कसं थंडीचं वातावरण आहे तर नॉर्मल पाण्यात पण एकदम मस्त तयार होते. आता गाळून घेतो मी. सगळं तयार झालंय. हे बघा मस्त एकदम लोणी बाहेर आलाय. इकडे गाळण्यासाठी ना आपण एक असा हा बाउल घेतलेला आहे. हे बघा एकदम पांढरा शुभ्र लोणी तयार झालं. आता गाळून घ्यायचा. त्याच्यामुळे कसा लोणी वेगळा होतो आणि पाणी वेगळा होतो. तर पाण्याला पण परत एकदा आम्ही फिरवतो. पहिले एक एक करून आपण पूर्ण गाळून घेतला की पाण्यामध्ये परत एकदा दोनदा आपल्याला असं फेटून घ्यायचंय म्हणजे अजून लोणी त्याच्यामधून बाहेर पडतो. एक दोनदा धुवून घ्यायचा व्यवस्थित. त्यामुळे कसा स्मेल सगळा निघून जातो. मग इकडे ना आपण गाळणी घेतलेली आहे आणि गाळणीमध्ये ना सर्व पाणी गाळून घेतोय बघा. म्हणजे आपली सर्व लोणी एका साईडला जाईल आणि पाणी सर्व एका साईडला जाईल. या गाळणीमध्ये ना बरं पडतो. ही मोठी गाळणी आहे. छोट्या गाळणीमध्ये तुम्हाला व्यवस्थित सर्व गाळायला जमणार नाही कारण ती खूपच जास्त बारीक असते. कसं चिकट असतो ना मग गाळणीचे होत बंद होतात. हे बघा आताच पूर्ण भरलंय तरी खाली पाणी जात नाही.
तर मंडळी इकडे ना सर्व आता आपण हा बघा लोणी गाळून घेतलेला आहे आणि मस्त हा बघा तयार झाले. आपल्याला अजून पप्पा 2दा तरी फेटायला लागेल ना. हो, कारण धुवून घ्यायचा असतो हा आणि त्याला स्मेल राहतो. पण ह्याच्यामध्ये कसं तुम्ही जास्त जेवढा फेटाल ना तेवढा लोणी चांगला निघतो आणि जास्त निघतो. तुम्ही चम्मचनी किंवा पल्लीने जर फेटत असला तर जास्त फेटायचा. आता मशीननी कसा 5 मिनिटात होतो सर्व रेडी. आता बघा 1-2 मिनिटातच झाला. परत एकदा याला धुवून घेण्यासाठी मी परत फेटणार आहे. आणि पडीने फेटायचे किती टाइम लागेल? 10-15 मिनिटं जर फेटायला लागतं. अच्छा, त्याच्यामध्ये प्रॉपर बनतो. हा, प्रॉपर बनतो आणि चांगला गोळा तयार होतो. मग हा आता मी एकदा धुवून घेतो पाणी टाकतो आणि एकदा फेटून घेतो. आता तर इकडे बघते पुन्हा आपल्याला मस्त एकदम फेटून झालेलं आहे. परत आम्ही गाळून घेतोय, पाणी काढून घेतोय. आणि हा एकदम ना आपला बघताय पांढरा शुभ्र आहे. हा आपण म्हैशीचं दूध घेतलंय ना पप्पा? हा, म्हशीचा. आणि गायचा असेल तर कसं थोडं पिवळसर रंग येतो त्याला. हा, पिवळसर म्हैशीचं आहे म्हणून याला ना असं सफेद कलर आलेला आहे बघा. एकदम हे आता एकदम हे बघा पूर्ण एकदम क्रीमी एकदम झालंय. हा. आपली क्रीम कशी असते एकदम तशा प्रकारे त्याला टेक्स्चर आलेलं आहे बघा. आता याला परत धुवायची गरज नाही. आता रेडी झाला एकदम मलाईदार. याला आता एकदम गोळा बनवून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी नंतर त्याला मेल्ट केले तरी चालेल. तर मंडळी इकडे बघताय आपला सर्व लोणी म्हणजेच बटर रेडी झालेला आहे. आपण एका डब्यामध्ये ना मस्त सेट करून ठेवलेला आहे. नाही भारी झालंय ना एकदम. हो, एकदम मस्त. म्हणजे तेवढाच जसं आपलं घी हे होती ना सरू, हा त्याचे तेवढाच म्हणजे बहुतेक तेवढाच असा आहे आपला. जास्त वेस्ट नाही गेलेला आहे. हा आणि बघता हा गोळा हा पण आलो. हा आहे ना बटर, तुम्हाला जर मार्केट सारखा हवा असला ना तर त्याच्यात थोडं हळद टाकायची आणि थोडा मीठ आणि तो 5 तास फ्रीज मध्ये ठेवायचं आणि आपण वापरायला घ्यायचं. सेम आपल्याला मार्केट सारखा म्हणजे हा बटर आपल्याला तयार होणार आहे. हा, अशा प्रकारे एकदम इझी स्टेपनी लोणी बनवू शकता. आता ह्याची आपल्याला घी बनवायची आहे. आणि हा बघा पाणी सर्व ह्याच्यातलं आटलेलं आहे बघा. आणि मस्त आपला लोणी रेडी झालेला आहे. हा जवळपास तरी पण ना 4 हप्ते तुम्ही टिकवून ठेवू शकता. फ्रीज मध्ये व्यवस्थित राहतो. तर मंडळी आता ना आपण घी बनवायला सुरुवात करतोय. इकडे ना आपली कढई मस्त तापलेली आहे. आता सर्व लोणी आपण याच्यामध्ये घालून घेतोय. एकदम गरम गरम आहे. आता हळूहळू ना मेल्ट व्हायला सुरुवात होईल बघा. कशी मेल्ट व्हायला चालू झाली. थोडा टाइम ह्याला ना असं मेल्ट करायला ठेवायचं आहे आणि हळूहळू आपल्याला मिक्स करत राहायचंय बघा. सारखा एकदा उकळायला लागला की सारखा हलवायचं ना, ते चिपकून जाणार, त्याला करपत जाणार. पहिले स्टार्टिंगला थोडा टाइम ना मिडियम ठेवायची गॅस, नंतर हलकीशी कमी करून आपल्याला मिक्स करत राहायचे. तर इकडे बघताय आपण 5 ते 6 मिनिटं हा मेल्ट करायला ठेवला होता आणि अजून मधून मिक्स करत होता. आता बघतोय पूर्ण मेल्ट झालेला आहे आणि एकदम छान दिसतोय आणि पूर्ण तुपाचा सुगंध घरभर पसरलाय ना. हो हो, मस्त घरगुती तूप आहे ना, त्याच्यामुळे आपला सुगंध चांगला सुटला आहे. आणि गॅस कमीच करून ठेवायची, आपल्याला मिक्स करत राहायचंय कमी करून, नाहीतर ना खाली करपत जातो ना. हो, गॅस मंदच ठेवायचं नाहीतर करपत जाणार आणि हलवत राहायचं सारखा. तर इकडे ना 10 मिनिटापासून आपण मस्त मिक्स करत राहतोय आणि आता बघता इकडे ना हलका हलका लोण्यामधून घी सुटायला सुरुवात झालेली आहे बघा. जवळपास घी बनायला 20 मिनिटं तरी लागतात. 20 मिनिटात एकदम पद्धतशीर आपली घी तयार होते. आता सफेद भाग हळूहळू ना दिसणे असं व्हायला चालू झालंय आणि आता ऑइल बाहेर निघतोय त्याच्यातून पूर्ण. तर इकडे डिश मध्ये आपण 3 लवंग घेतलेले आहेत आणि 3 वेलची घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्व ना आपल्याला घालून घ्यायचंय. थोडासा ना वेलची आणि लवंग म्हणजे 2-2 तुकडे घालायचे, म्हणजे कशी आपली घी ना मस्त खूप टाइम टिकते. ह्याच्या जागी पप्पा विड्याचं पान सुद्धा घेऊ शकतो ना. हा, विड्याचं पान तर टाकू शकतो. 2 विड्याची पानं टाकायची, छान सुगंध येतो घीला. मग त्याच्याने पण ना मस्त टिकतो. हो, टिकायला पण चांगलं राहते आणि सुगंध पण चांगला येतो. नाही ते हे पण घालू शकतो, असं ऑप्शन आहे. 2 लवंगा, इलायची किंवा खाऊचं पान घालायचं. हे बघा आता पूर्ण ऑइल ऑइल दिसायला चालू झालं, म्हणजे घी बनायला सुरुवात झाली बघा. आता जो मटेरियल आहे आतला तो सगळा जळून जाणार आणि घी आपल्याला साईडला होणार. तो सारखं हलवत राहायचं, नाही तर खाली लागणार, करपणार.
इकडे बघते आपली घी ना पूर्ण आता रेडी झालेली आहे, बघते कशी दिसते. आणि जो राहिलेला भाग असतो ना तो खाली बघते तळाला जाऊन राहतो आणि वरती सर्व जी आहे ती घी आहे. हा फेस वगैरे आहे तो साईडला करायचे. आता गाडून घ्यायला लागेल ना. हो गाळून घ्यायची. आता बंद करतोय. तर इकडे ना आपण एक टोप घेतलेलं आहे आणि वरती गाळणी ठेवतोय. याच्यावरती पूर्ण ना आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचंय. हे बघा, हा सर्व राहिलेला भाग आहे, हा आपल्याला काढून टाकायचा आहे. पहिलं ना पलीनं व्यवस्थित आपल्याला बघा मिक्स करून सर्व घी साईडला करायची. 1/2 किलो घी तयार झाली. आता कशी गरम गरम आहे त्याच्यामुळे जरा मेल्ट झाले पूर्ण. ती थोडा टाइम ठेवलं ना, सकाळी पप्पा जरा घट्ट होतं ना. हो. तर इकडे ना एकदा आपण पूर्ण गाळून झालेलं आहे. अजून पण ना खाली सर्व मटेरियल बाकी आहे. तर ही थोडीशी बारीक गाळणी आहे, तर त्याच्यामध्ये पुन्हा आपण घालून घेतोय. हे बघा, एकदम ना मस्त घी रेडी झालेली आहे. बघा पप्पा, ही सर्व गाळ आहे, बारीक गाळ होती त्या चाळणीमध्ये व्यवस्थित गाळून नाही झाली. ही बघा आपली पूर्ण 1/2 लिटर बत्ती असेल घी. हा, मस्त रेडी झालेलं आहे. एक डबावर भेटली. तरी पण येल्लो कलर आलाय बाप्पा. येल्लो कलर आपण हे टाकले, इलायची वगैरे आणि लवंग वगैरे टाकलं, इलायची टाकली, त्याच्यामुळे थोडा कलर आला तिला. सकाळी थोडस ना घट्ट झाल्यावर मला वाटतं सफेद कलर येईल त्याला. तर आता थोडा टाइम आपण अशाच प्रकारे थंड करायला ठेवायचंय. उद्या तुम्हाला दाखवतो घट्ट झाल्याच्या नंतरला. तर मंडळी इकडे बघते आपली घी ना मस्त रेडी झालेली आहे. आता सकाळची वेळ आहे. काल रात्री आपण पूर्ण मेल्ट करून ठेवली होती आणि आता बघते मस्त घट्ट झालेली आहे. आणि ह्याला ना हलकासा सफेद सफेद कलर आलेला आहे. मी गाईची बनवली ते मस्त असं येल्लो कलर येलेला. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण प्रोसेस पाहायला मिळाली की आपण घी आणि लोणी कशा प्रकारे पूर्ण बनवला आणि एकदम छान घी तयार झालेला आहे. घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही एकदम ऑथेंटिक आणि घरेलू घी बनवू शकता. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.